नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये या ठिकाणी अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये संविधानाप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण पद्धतीनुसार शिक्षणाची समान संधी व समानतेकरता शिक्षण, त्यानंतर विविध स्तरावर शिक्षणाची पुनर्रचना, शिक्षक प्रशिक्षणात आधुनिकता, राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% शिक्षणावरील गुंतवणूक, प्रौढ शिक्षण व निरंतर शिक्षणावरती भर. तर ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे. यानंतरची असणारी वैशिष्ट्ये जी आहेत अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण विचारात घ्यावायची, तर त्या संदर्भातली आपल्याला चर्चा ही यानंतरची असणाऱ्या आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी करणार आहोत. तर त्यानंतर 7 नंबरचं असणारं वैशिष्ट्य अशा पद्धतीने सांगितलं आहे की शिक्षणाचा भूतकाळ व भविष्यकाळ यात मेळ घातला जावा. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विचार करत असताना एकंदरीत आपलं शिक्षण जे आहे तर ते प्रभावी आणि परिणामकारक व्हावं या दृष्टिकोनातून भूतकाळ आणि भविष्यकाळातील असणाऱ्या याचा मेळ घालणं आवश्यक आहे. या संदर्भातला विचार हा प्रामुख्याने या असणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे. प्रामुख्याने 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 1968चं जे शैक्षणिक धोरणाचा प्रामुख्याने पाठपुरावा केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर भविष्यकाळामध्ये निर्माण होणाऱ्या गरजांचाही जाणीवपूर्वक जर आपण विचार करू शकलो तर त्यानुसार आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये बदल या ठिकाणी घडवून आणता येऊ शकतील. 21व्या शतकाच्या सुरुवातीला भारताची असणारी लोकसंख्या ही प्रामुख्याने 100 कोटीच्या वर पोहोचलेली असेल. त्यानुसार मग आपलं शैक्षणिक कार्यक्रम जे आहे तर ते आपण आखलं पाहिजेत आणि त्याच्या असणारी अंमलबजावणी अभ्यासक्रमामध्ये झाली पाहिजे. म्हणजे हा विचार हा प्रामुख्याने शिक्षणाचा भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून या शैक्षणिक धोरणाच्या असणाऱ्या याच्यामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर राष्ट्रीय साधनसंपत्तीचा योग्य विकास आणि वापर हे एक वैशिष्ट्य असणारं 1986च्या असणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणत्याही देशाचा असणारा विकास जर आपण पाहिला तर तो प्रामुख्याने देशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरती अवलंबून असलेला आपल्याला बघायला मिळतो. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे उपलब्ध सामग्री जी असेल तिचा योग्य वापर किंवा विनियोग कशा पद्धतीने केला जातो ही गोष्ट या ठिकाणी जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे या अनुषंगाने विचार हा या असणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये केला गेलेला आहे. आपण बघतो की अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य अशी साहित्य सामग्रीची आवश्यकता असते आणि तिचा योग्य वापर जर आपण केला अभ्यासक्रमाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने तर त्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सहाय्य होत असते. त्यामुळे राष्ट्रीय साधनसंपत्तीचा योग्य विकास व वापर याच्या अनुषंगाने चर्चा ही 1986च्या असणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेली आहे. साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे, परंतु तिचा वापर जर आपण योग्य पद्धतीने केला नाही तर त्या असणाऱ्या साधनसंपत्तीचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी योग्य विनियोगाची क्षमता ही शिक्षणच भावी नागरिकांमध्ये निर्माण करू शकतं. म्हणजे हा विचार लक्षात घेऊन त्या संदर्भातला विचार हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने चर्चा ही प्रामुख्याने 1986च्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकते. त्यानंतर पुढचं असणारं वैशिष्ट्य सांगितले आहे ते म्हणजे समाजभिमुख शिक्षण पद्धती. फक्त वर्गखोल्यामध्ये बसून शिक्षण देणे ही संकल्पना आजकाल बाह्य होत चाललेली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना समाजात मिसळून सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन अनुभव मिळाले पाहिजेत. समाजाच्या माध्यमातून मिळवलेले विविध अनुभवाद्वारेच विद्यार्थ्यांच्यामध्ये समायोजन करण्याची जी क्षमता आहे तर ती निर्माण होणार आहे. त्यासाठी समाजाने योग्य ते सहकार्य देऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं ही शिक्षणाचं उद्दिष्ट समाजाच्या सहकार्याशिवाय आपणाला पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळं शिक्षण पद्धती ही समाजभिमुख केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल करणं अपेक्षित आहे. हा विचार हा 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर अभ्यासक्रमामध्ये याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा असणारा मुद्दा वैशिष्ट्य स्वरूपातच त्यांनी मांडलेला आहे की आरोग्य असेल, शारीरिक शिक्षण असेल, कार्यानुभव असेल आणि कला शिक्षण यावर आधारित असणारा विचार हा अभ्यासक्रमामध्ये केला पाहिजे किंवा याच्यावरती अधिक भर दिला जावा अशा पद्धतीचा विचार हा 1986च्या असणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला केलेला बघायला मिळतो. आता आरोग्य शिक्षण असेल किंवा शारीरिक शिक्षण असेल किंवा कार्यानुभव असेल किंवा कला शिक्षण असेल तर हे अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मांडलेले महत्त्वाचे विषय
हे 1980च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. कारण याचा विचार अभ्यासक्रमामध्ये केला तर विद्यार्थ्याचा असणारा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून भावात्मक आणि कलात्मक जो विकास आहे तर तो विकास हा प्रामुख्याने या असणाऱ्या विषयामुळं अभ्यासक्रमातील समाविष्ट केलेले हे जे विषय आहेत तर ह्या विषयामुळं विद्यार्थ्याचा असणारा भावात्मक असेल किंवा कलात्मक असेल किंवा शारीरिक विकास असेल तर तो शारीरिक विकास हा चांगल्या पद्धतीने या विषयाच्या असणाऱ्या समावेशामुळे या ठिकाणी होऊ शकतो. या संदर्भात एक महत्त्वाची एक म्हणसुद्धा वापरली जात असते बघा, साऊंड माइंड इज साऊंड बॉडी. या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्याचं शिक्षण योग्य पद्धतीने व्हायचं असेल तर त्याचं असणारं आरोग्य असेल तर ते आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. सुदृढ निरोगी नागरिक घडवण्यासाठी शाळेत असतानाच विद्यार्थ्याला जर आपण शारीरिक शिक्षण दिलं गेलं किंवा कार्यानुभव कला यासारख्या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या ठिकाणी अनेक प्रकारची असणारी कौशल्य असेल, सर्जनशीलता याचा विकास आपण जर विद्यार्थ्यामध्ये करू शकलो तर त्यातून विद्यार्थ्याच्या ठिकाणी संवेदनशीलता निर्माण होऊ शकते. या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमामध्ये शारीरिक शिक्षण असेल, कला असेल, कार्यानुभव असेल यासारख्या विषयाचा समावेश करण्यात यावा या दृष्टिकोनातून विचार हा 1980च्या धोरणामध्ये केलेला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आज आपण जो शारीरिक शिक्षणाचा भाग असेल, कला असेल, कार्यानुभव असेल हे जे विषय समाविष्ट केलेले आहे तर त्याच्यामध्ये 1986च्या धोरणाचं जे योगदान आहे तर ते अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला या अनुषंगाने विचारात घ्यावं लागेल. त्यानंतर पुढचं असणारं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे अभ्यासक्रमामध्ये 10 गाभूत घटकाचा असणारा समावेश करण्यात यावा. आजच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बघा जे 10 गाभूत घटक समाविष्ट केलेले आहेत तर ते प्रामुख्याने 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुचवलेले तेच 10 गाभूत घटक आहेत आणि त्या 10 गाभूत घटकानुसारच आपला असणारा प्राथमिक स्तर असेल, माध्यमिक स्तर असेल, उच्च माध्यमिक स्तर असेल तर या स्तरावरचा असणारा अभ्यासक्रम तयार केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आता हे एक शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्याला आपला स्वतंत्र कार्यक्रम किंवा स्वतंत्र असणारा अभ्यासक्रम ठरवण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये एक अट त्यांनी घातलेली आहे ती म्हणजे कोणत्याही राज्याचा अभ्यासक्रम जर तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये 10 गाभूत घटकाचा समावेश हा प्रामुख्याने करण्यात यावा असं 1980च्या असणाऱ्या धोरणामध्ये केलेलं आहे. कारण ह्या 10 गाभूत जे घटक आहेत तर त्या राष्ट्राच्या संदर्भातल्या असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी आहेत आणि त्या बाबी जर सर्व शिक्षण पद्धतीमधून जर आपणाला त्यांच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करता आल्या तर त्यातून मग आपल्या असणाऱ्या भारताची प्रगती असेल किंवा देशाची प्रगती असेल किंवा राष्ट्राचा विकास असेल तर हे उद्दिष्ट जे आहे तर ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून हे 10 गाभूत जे घटक आहेत तर ते सर्व राज्यातील शिक्षणाचा क्रम राबवणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्या असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावेत अशा पद्धतीचा असणारा विचार हा या ठिकाणी या 1980च्या असणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. आता हे नेमके 10 गाभूत घटक कोणते आहेत तर त्याची आपल्याला या ठिकाणी ओळख असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये असे 10 गाभूत घटक सांगितलेले आहेत. त्यातला असणारा पहिला घटक आहे तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, की जेणेकरून आपल्या असणाऱ्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न केले गेलेले आहेत किंवा कशा पद्धतीने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परकीयाच्या गुलामगिरीतून भारताची असणारी सुटका कशा पद्धतीने झालेली आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या असणाऱ्या स्वातंत्र्यवीराचं असणारं योगदान असेल किंवा इतर लोकांचं असणारं योगदान असेल तर ते योगदान कशा पद्धतीनं घडलं गेलेलं आहे यांच्या असणाऱ्या कार्याची ओळख ही लोकांना व्हावी या उद्देशाने प्रामुख्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा गाभूत घटक हा प्रामुख्याने अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या, संविधानामध्ये सांगितल्या गेलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ती सांगितले गेलेले कर्तव्य असतील किंवा नागरिकत्वाच्या अनुषंगाने सांगितलेले काही अधिकार, कर्तव्य, जबाबदारी असतील तर याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून भारतीय संविधानात्मक जबाबदारी हा घटक हा गाभूत घटक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक असे जेणेकरून आपल्या राष्ट्रप्रती असणारी अभिमानाची भावना असेल किंवा एकतेची भावना असेल ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठीचा आवश्यक आशय हा प्रामुख्याने अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावा अशा पद्धतीचा विचार या गाभूत घटकाच्या अनुषंगाने मांडलेला आहे. त्यानंतर भारताचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा या संदर्भातला केला गेलेला विचार तर आपली असणारी संस्कृती एक प्राचीन काळापासूनची असणारी एक उत्कृष्ट संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीला गणलं गेलेलं आहे. तर त्या संस्कृतीचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने
प्रामुख्याने भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा हा गाभूत घटक हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून विचार मांडलेला आहे. त्यानंतर समानतावाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता हे सुद्धा गाभूत घटक हे प्रामुख्याने याच्या अनुषंगाने मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये समानतावाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता ह्या गोष्टी लोकांच्यामध्ये एक प्रकारचे सर्वांना एका पातळीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सर्व धर्म समान आहेत किंवा सर्व नागरिकांना समान हक्क आहेत किंवा सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य आहे याविषयी जाणीव होण्याच्या दृष्टिकोनातून समानतावाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता हा गाभूत घटक आपल्या असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याचबरोबर 6वा असणारा महत्त्वाचा गाभूत घटक सांगितलेला तो म्हणजे स्त्री पुरुष समानता. याच्यामध्ये याही गाभूत घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो दोघांनाही योग्य पातळीने किंवा दोघांनाही समान अधिकार मिळावेत या दृष्टिकोनातून हा घटक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचं असणारं संरक्षण हाही एक गाभूत घटक असणारा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या असणारा पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास थांबवण्याच्या दृष्टिकोनातून हा गाभूत घटक आपल्या असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्यानंतर सामाजिक अडसराचं निर्मूलन याच्यामध्ये ज्या वाईट रूढी, प्रथा, परंपरा आहेत तर याला पायबंद बसावा आणि त्यातून एक चांगला असणारा विज्ञाननिष्ठ पिढी निर्माण व्हावी किंवा एक चांगली संस्कारित पिढी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सामाजिक अडसराचं निर्मूलन हा एक असणारा गाभूत घटक अभ्यासक्रमामध्ये असावा अशा पद्धतीचा विचार 86 धोरणामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचा असणारा आदर्श, छोटे कुटुंब सुखी कुटुंब हा दृष्टिकोन समोर ठेवून हाही गाभूत घटक हा प्रामुख्याने अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. लोकसंख्या वाढीला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून किंवा हा गाभूत प्रामुख्याने समाविष्ट केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक हा एक असणारा महत्त्वाचा गाभूत घटक अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने समाविष्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये विज्ञानिष्ठ पिढी निर्माण व्हावी या भूमिकेतून असणारा हा गाभूत घटक हा प्रामुख्याने अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आपल्याला बघायला मिळतो. साधारणतः हे जे 10 गाभूत घटक आहेत तर अभ्यासक्रमामध्ये सर्वत्र आढळले पाहिजेत अशा पद्धतीचा विचार हा 1980 शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेला आहे. या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची असणारी उद्दिष्टे, आशय, पाठ्यपुस्तके, शिक्षकाच्या अध्यापनातून सुद्धा हे घटक अंतर्भूत असावेत आणि ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शिक्षकाची आहे. या संदर्भातला विचार हा सुद्धा या अनुषंगाने या शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर हे 10 गाभूत घटक म्हणजे सर्व राज्यांच्या पर्यायाने देशाच्या समान समस्या असणार आहेत तर त्या समान समस्येवरती मात करण्याच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षण पद्धतीमध्ये एक समानता आणण्याच्या दृष्टिकोनातून हे 10 गाभूत घटक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावेत अशा अनुषंगाने विचार हा याच्यामध्ये मांडलेला आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं असणारं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे तांत्रिक आणि व्यवस्थापन विषयक शिक्षण. तर याच्यामध्ये व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाच्या संदर्भातला विचार अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी केला गेलेला आहे की जेणेकरून आज शिक्षण तांत्रिक आणि व्यवस्थापन विषयक शिक्षण पद्धती स्वतंत्रपणे जी कार्य करत आहे तरी सुद्धा दोन्ही शिक्षण पद्धतीमध्ये परस्पर संबंध लक्षात घेऊन त्यांचा एकत्रित विचार करायला हवा. विज्ञान आणि तंत्रविज्ञान यात होणारी जी प्रगती आहे तर प्रचंड प्रगती होणारी किंवा याच्यातली असणारी प्रगती लक्षात घेऊन तंत्रशिक्षण आणि व्यवस्थापन शिक्षणविषयक जी किंवा याची असणारी पुनर्रचनेची सुद्धा गरज आहे अशा पद्धती संदर्भातला विचार हा 1980च्या धोरणामध्ये मांडलेला आहे. त्याचबरोबर तांत्रिक मनुष्यबळाविषयी आवश्यक माहिती पुरवण्यासाठी अलीकडे स्थापन केलेली यंत्रणा अधिक विकसित व समर्थ करण्यात येईल अशा पद्धतीचा विचारसुद्धा या 1980च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेला आहे. तंत्र शिक्षणाचा विशेष समावेश असलेल्या निरंतर शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येईल. त्याचबरोबर गणकयंत्रविषयी किमान ज्ञान व त्याचा उपयोग कसा करावा या दृष्टिकोनातून व्यावसायिक शिक्षणाचा भाग हा महत्त्वाचा असेल याच्या अनुषंगाने चर्चा 1980 धोरणामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर जनसंपर्क माध्यमाच्या आधारे दूरशिक्षणाचा कार्यक्रमही व्यापक स्वरूपात हाती घेतला जाईल असाही विचार या शैक्षणिक धोरणामध्ये तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाच्या अनुषंगाने मांडलेला आहे. तर तंत्रज्ञानाने लोकांच्या शिक्षणाच्या बाबतीत सतत प्रगती केलेली आहे परंतु राष्ट्रीय विकासासाठी लागणाऱ्या विविध विभागातील असणाऱ्या मध्यम पातळीवरच्या तांत्रिक मनुष्यबळाची गरज त्यांनी भागवली जाते परंतु गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये याकडे लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे तंत्रज्ञ तयार करण्यात
करणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत तर यांनी या संदर्भात विशेष विचार केला जावा अशा पद्धतीचा विचार हा 1980 धोरणामध्ये मांडलेला आहे. म्हणजे पदव्युत्तर शिक्षण असेल किंवा पदवीपूर्व असेल किंवा पदव्युत्तर शिक्षण असेल तर याच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात यावी आणि त्याच्यामध्ये व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणविषयक अभ्यासक्रमाचा असणारा विचार केला जावा हा महत्त्वाचा मुद्दा 1980च्या शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेला आहे. आता व्यवस्थापनविषयक शिक्षणासाठी देशातील असणाऱ्या काही संस्था कार्य करत आहेत तर त्या संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये या विषयाला असणारा प्रोत्साहन देऊन किंवा त्या विषयाला महत्त्वाचं स्थान देऊन तो घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये कसा समाविष्ट करून ते शिक्षण कसं देता येईल तर या अनुषंगाने विचार हा केला जावा. याच्या अनुषंगाने 1980 धोरणामध्ये विचार मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. तर तंत्रविज्ञान असेल किंवा व्यवस्थापनविषयक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अनेक प्रकारची साधने असतील, माध्यमे असेल किंवा ग्रंथालयाची आवश्यकता असते आणि याचाही विकास हा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलांसाठी वसतिगृहाची सोय असेल, सेवापूर्व सेवांतर्गत प्रशिक्षण सक्तीचं असेल किंवा शिक्षकांना अध्ययनात संशोधन साधनाचा वापर असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये कार्यकुशलता आणि गुणवत्ता अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विचार असेल तर या सर्व गोष्टीसुद्धा याचबरोबर महत्त्वाच्या मानाव्यात अशा पद्धतीचा विचारसुद्धा या अनुषंगाने मांडलेला आहे. आणि तंत्रशिक्षणविषयक विचार करत असताना किंवा व्यवसाय शिक्षणविषयक विचार करत असताना त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये आधुनिकता आणली जावी याही विषयाला या ठिकाणी महत्त्वाचं स्थान किंवा हाही मुद्द्याला महत्त्वाचं स्थान या 1980च्या धोरणामध्ये आपल्याला दिलेलं बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे हे व्यावसायिक शिक्षण देत असताना किंवा तांत्रिक शिक्षण देत असताना प्रामुख्याने ज्या संस्था शिक्षण देणार आहेत तर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये नाविन्यपूर्णता असावी किंवा आधुनिकता असावी हाही विचार किंवा अद्ययावत शैक्षणिक साहित्य या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. ते अभ्यासक्रम पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून त्या शैक्षणिक संस्थांमध्ये असावं अशा पद्धतीचा विचार हा 1980च्या धोरणामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. थोडक्यात व्यवस्थापनविषयक शिक्षणामध्ये भारतीय अनुभव आणि अभ्यासावर आधारित नवीन कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जावेत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. तर हाही विचार हा या असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर पुढचं असणारं महत्त्वाचं वैशिष्ट्य मांडलेलं आहे ते म्हणजे बालसंगोपन आणि शिक्षण या संदर्भातला केला गेलेला विचार. लहान मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातला विचार किंवा त्याच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विचारसुद्धा 1980च्या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला केलेला बघायला मिळतो. प्रामुख्याने एकात्मिक बालविकास सेवा असतील, बालवाडी असतील, बालसंगोपन केंद्र असतील किंवा बाल प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र असतील तर याच्यामधून बाल शिक्षण पद्धतीचा अभ्यासक्रम कसा असावा या अनुषंगाने चर्चासुद्धा 1980च्या असणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये केले गेले आहे. विशेषतः अभ्यासक्रमामध्ये क्रीडा कृती मार्गांना महत्त्व देण्यात यावं किंवा प्राथमिक शिक्षणातील बाल केंद्रित शिक्षणाची असणारी गरज असेल किंवा बालसंगोपन असेल किंवा शिक्षण यांचा एकात्मिक बालविकास प्रकल्प राबवण्यासंदर्भातला भाग असेल किंवा बालसंगोपन केंद्राची स्थापना करण्यासंदर्भातला विचार असेल किंवा गरीब मुलांना योग्य प्रकारे काळजी व त्याच्या वाढीला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भातला भाग असेल. म्हणजे यासारख्या असणाऱ्या मुद्द्यांचा विचार विद्यार्थ्याचा असणारा शारीरिक कारक ज्ञानात्मक भावात्मक सामाजिक नैतिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी केला गेलेला आहे. त्याचबरोबर सर्व जे बालशिक्षण असेल किंवा बालशिक्षणविषयक अभ्यासक्रम असेल तर तो सर्वांना पर्यंत कसा पोहोचवला जाईल या दृष्टिकोनातून विचारसुद्धा याच्यामध्ये केला गेलेला आहे. हा अभ्यासक्रम कोणासाठी असेल किंवा हा अभ्यासक्रम कशा पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवला जावा या अनुषंगाने हे विचार 1980 शैक्षणिक धोरणामध्ये प्रामुख्याने केलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून विचार करत असता हा जो अभ्यासक्रम आहे तर तो शहरी झोपडपट्टीतील अत्यंत गरीब मुलासाठी हा अभ्यासक्रम राबवण्यात यावा. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थिती असलेल्या क्षेत्रातील ज्या मुलांना जळणगोळा करावे लागते, चारा आणणे, पाणी आणणे, इतर घराची कामे करावी लागत असतात अशा मुलांसाठी प्रामुख्याने हा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतमजूर व कारागिराची जी मुलं असतील तर त्यांच्या संदर्भात हा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. समाजाच्या असंघटित विभागातील कामकरी जी मुलं आहेत तर त्यांच्या अनुषंगाने सुद्धा हा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. रस्त्याची कामे करणाऱ्या कामगाराप्रमाणेच विशिष्ट हंगामात स्थलांतर करणारे जे कामगार आहेत यांच्यासाठी सुद्धा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागातील बांधकामावरील कामगार जे आहेत त्यांच्या मुलांसाठी सुद्धा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. त्याचबरोबर
भूमिहीन शेतमजूर असतील, भटका समाज असेल, धनगर समाज असेल किंवा अति दुर्गम भागात राहणारे आदिवासी असतील किंवा जंगल निवासी असतील किंवा भरत वस्तीपासून अलग असलेल्या वाड्या वस्त्यावरील रहिवासी असतील, तर अशांसाठी प्रामुख्याने अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. तर हा विचार 1980च्या धोरणामध्ये मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि हा अभ्यासक्रम तयार करत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व अंगणवाडीतील असणाऱ्या मुलांना चित्रयुक्त पुस्तके असेल, चित्रे असतील, भित्तीपत्रके असतील, किमान क्रीडा साहित्य असेल, तर ह्या गोष्टींची उपलब्धता त्या मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून करून देण्यात यावी. हाही विचार या अनुषंगाने बाल संगोपनविषयक शिक्षण कार्यक्रम जो सुचवलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प राबवणारे जे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी प्रशिक्षक असेल, पर्यवेक्षक असेल, बालविकास अधिकारी असेल, मुख्य सेविका असतील, यांच्यासाठी व्यापक स्तरावरती प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेऊन उजळणी वर्गाच्याद्वारे किंवा प्रात्यक्षिकाच्याद्वारे त्यांना अध्ययन अनुभव देण्याची व्यवस्था करण्यात यावी. हाही विचार याच्या अनुषंगाने आपल्याला मांडलेला बघायला मिळतो. बालविकास अंगणवाडीचं रूपांतर नंतर बालसंगोपन केंद्रातही केलं जावं, अशा पद्धतीचा विचार हा या 1980च्या धोरणामध्ये मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. तर या दृष्टिकोनातून विचार करत असताना बालकाचा असणारा विकास हा चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केला जावा, या अनुषंगाने विचार हा या असणाऱ्या 1980च्या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला केलेला बघायला मिळतो. त्यानंतर मुक्त विद्यापीठाची यानंतरचं असणारं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलेलं ते म्हणजे मुक्त विद्यापीठ आणि दूरशिक्षण ची असणारी संस्था स्थापन करण्यात यावी. तर याचा सुद्धा विचार हा 1980च्या धोरणामध्ये केलेला आहे. त्याला अनुसरून भारतामध्ये व्यापक स्वरूपात राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ असेल स्थापन करण्यासंदर्भातला कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्याच्या माध्यमातून सर्व लोकांसाठी जे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेले आहेत, अशा लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची असणारी स्थापना करण्याचं कार्य हे दूरशिक्षणाच्या अनुषंगाने 1980च्या शैक्षणिक धोरणामध्ये सुचवलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर याच्यामध्ये साधारणपणे मुक्त विद्यापीठाची स्थापना करणं आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असणारे अभ्यासक्रम जे आहेत, तर ते लोकांसाठी उपलब्ध करून देणं असेल आणि त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भातला भाग असेल, तर तो ह्या 1980च्या शैक्षणिक धोरणामध्ये महत्त्वाचा मानलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर ग्रामीण विद्यापीठाची असणारी स्थापना करणं, लोकांना ग्रामीण भागातल्या असणाऱ्या मुलांना प्रामुख्याने शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने ग्रामीण विद्यापीठाची असणारी स्थापना करण्यात यावी, हा विचार याच्यामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आता महात्मा गांधींनी शिक्षणविषयक क्रांतिकारी कल्पनाच्या आधारे प्रामुख्याने आजच्या युगाच्या आव्हाने पेलण्यासाठी स्थानिक नियोजनाप्रमाणे कार्य करण्यासाठी ग्रामीण विद्यापीठाच्या नवीन रूपरेखा निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ग्रामीण विद्यापीठाची स्थापना ही केली जावी, अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी 1980च्या धोरणामध्ये मांडलेला आहे. त्याचबरोबर महात्मा गांधींनी सांगितलेली जी मूल्यवर्धित शिक्षण योजना आहे, तर त्याच्यामध्ये तिला प्रोत्साहन देऊन जीवन शिक्षण संस्थांना व कार्यक्रमांना मदत दिली जाईल, या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना केली जाईल. तर याच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा या 1980च्या धोरणामध्ये केलेली आहे. तर ग्रामीण विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून पुढील काही मुद्दे या असणाऱ्या याच्यामध्ये सांगितलेले आहेत. शैक्षणिक धोरणामध्ये सध्या अस्तित्वात असलेले ग्रामीण विद्यापीठे जे आहेत, तर ती सक्षम बनवणे. त्यानंतर दुसऱ्या योजनेत ग्रामीण उच्च शिक्षणासाठी चालू केलेल्या ग्रामीण संस्थांची असणारी प्रामुख्याने पुनर्रचना करणं. ग्रामीण विभागात अस्तित्वात असलेल्या अन्य शिक्षण संस्था व स्वयंसेवी संस्था ज्या आहेत, तर यांना ग्रामीण पुनर्रचनेसाठी गांधीवादी शैक्षणिक तत्त्वज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहित देणं. त्याचबरोबर ग्रामीण भागातील निवडक संस्थांना स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वरूपात विकास करणं किंवा ग्रामीण उन्नतीसाठी शैक्षणिक कार्यक्रमांना बळकटी आणण्यासाठी त्याचा उपयोग करणं. त्याचबरोबर नई तालीम या मूलभूत संबोधावर आधारलेल्या प्राथमिक, माध्यमिक व पदव्युत्तर संस्थांना मान्यता व पाठिंबा देणं. महात्मा गांधी प्रणित मूल्यवर्धित शिक्षण व प्रशिक्षणाचा कार्यक्रमांना बळकटी देणं. त्याचबरोबर क्षेत्रकार्यावर आधारित ग्रामीण संस्थातील अभ्यासक्रमांना मान्यता
व प्रोत्साहन देऊन सेवा भरतीसाठी लागणाऱ्या शैक्षणिक अर्हतेचा पुनर्विचार करणं अशासारख्या असणाऱ्या योजनांचा विचार हा ग्रामीण विद्यापीठाची स्थापना करण्याच्या अनुषंगाने केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर याच्यामध्ये ही सर्व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने केंद्र सरकारची असेल अशा पद्धतीचा विचार हा 1980 धोरणामध्ये मांडलेला आहे. कार्यक्रमाचे संबोध असेल, पद्धती असेल, अध्ययनविषयक लागणारं साहित्य असेल, मूल्यमापनाची पद्धती असेल, तर यासाठी केंद्र स्तरावरील मदत केली जाईल अशा पद्धतीचा विचार मांडलेला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनातर्फे ग्रामीण संस्थांची मध्यवर्ती परिषद स्थापन केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून अभ्यासक्रमाचं असणारं प्रारूप ठरवण्याचं कार्य असेल किंवा सर्व काय ह्या परिस्थितीवरती प्रामुख्याने ग्रामीण शिक्षणाची असणारी जबाबदारी सोपवलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचा असणारा अभ्यासक्रम तयार करणं असेल, तो अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये राबवणं असेल, तो विद्यापीठातील महाविद्यालयामध्ये राबवण्यासंदर्भातला भाग असेल, तर हा भाग हा ग्रामीण जी परिषद आहे तर त्याच्या अनुषंगाने केले जाईल आणि त्यातून शिक्षण हे ग्रामीण भागातील लोकांपर्यंत किंवा मुलांपर्यंत पोहोचवलं जाईल हा विचार याच्यामध्ये मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पद्धती कार्यान्वित करणे हा एक असणारं महत्त्वाचं वैशिष्ट्य या असणाऱ्या 1980च्या धोरणाचं मांडलं गेलेलं आहे. पद्धती कार्यान्वित करणे याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय शिक्षण पद्धतीनुसार पराकोटीचा विश्वास ठेवले राष्ट्राने शिक्षण पद्धतीवरती प्रामुख्याने पराकोटीचा विश्वास ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे या पद्धतीतून काही निश्चित फलश्रुतीची अपेक्षा बाळगली गेलेली आहे. शिस्तबद्ध उच्च बौद्धिक हेतूच्या गांभीर्याने परिपूर्ण शिक्षणासाठी प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये शिस्त आणणे आवश्यक आहे आणि ही पद्धती कार्यान्वित करण्यासाठी सर्व शिक्षकांनी अध्यापन करायला हवे व सर्व विद्यार्थ्यांनी अध्ययन करायला पाहिजे. या दृष्टिकोनातून खालील कार्यपद्धती आखता येईल या अनुषंगाने चर्चाही केलेली आहे. शिक्षकांना अधिक चांगली वागणूक देणे व त्यांच्यावर अधिक जबाबदारी टाकणे अशा पद्धतीचा विचार याच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या व सुधारित सेवांची योजना करणे व मान्य होतील अशा आचारमूल्यांच्या पालनावरती त्या ठिकाणी भर देणे. त्याचबरोबर शिक्षण संस्थांसाठी अधिक सोयी सवलती उपलब्ध करून देणे. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी यंत्रणा उभी करणे अशासारख्या असणाऱ्या गोष्टींचा विचार हा 1980च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेला बघायला मिळतो. तर थोडक्यात आजच्या तासिकेमध्ये आपण या शैक्षणिक असणाऱ्या वैशिष्ट्याचा असणाऱ्या थोडक्यात अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विचार हा केलेला आहे. नंतरच्या तासिकेला आपण राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील ज्या काही नाविन्यपूर्ण बाबी आहेत तर त्या संदर्भातल्या आपण याच्यानंतर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.